धानोरा येथील शेतकरी सहदेव होनाळे यांनी अहमदपूर येथून मंत्रालयाच्या दिशेने सुरू केलेली पायी वारी आज अहिल्यानगर येथे पोहोचली। खांद्यावर पारंपरिक नांगर घेऊन ही वारी करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवला आहे। या वारी दरम्यान मार्गातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे समर्थन केले। शेतकऱ्यांच्या खांद्यावरील जू कधी उतरवणार असा जळजळीत सवाल सहदेव होनाळे यांनी सरकारला करत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विविध अडचणींवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली। अहिल्यानगर येथे पोहोचल्यानंतर सहदेव होनाळे यांची खासदार निलेश लंके यांनी भेट घेतली। त्यांनी शेतकऱ्यांची विचारपूस करत त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला। लंके यांनी सांगितले की शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकण्याऐवजी सरकार डोळे झाकत आहे। मी स्वतः या मागण्यांचा पाठपुरावा करीन असे खासदार लंके म्हणाले। शेतकऱ्याचा मान सन्मान करणं हे माझं कर्तव्य आहे, कारण मी एक शेतकरी कुटुंबातूनच जन्माला आलो आहे। सर्वात महत्त्वाचं आपण पाहतो, शेतकरी हा आपला सर्वांचा अन्नदाता आहे आणि तो अन्नदाता जर दुःखी कष्टी असेल तर आपण त्या वेदना न पाहण्यासारख्या असतात। त्याच पद्धतीने आमच्या अहमदपूरमध्ये एक 8 दिवसापूर्वी एक घटना घडली की एक आऊत वाढताना शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याला काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जाऊन मदत केली, पण काही जणांनी आश्वासन पण दिलं कर्जमाफीचं। पण त्याच बरोबरीने आमच्या अहमदपूरचे शेतकरी यांनी सांगितलं की सहदेव होनाळे म्हणून हे शेतकरी, त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आऊत वाढणाऱ्या शेतकऱ्याचा फोटो व्हायरल झाला म्हणून तुम्ही कर्जमाफी दिली। मी तर आऊतच घेऊन आता मंत्रालयात येत आहे, सगळ्या माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली पाहिजे या हेतूने आमचा एक कष्टकरी शेतकरी अहमदपूर पासून 4 तारखेला दिल्लीला मंत्रालयाच्या दिशेने चाललेला आहे। म्हणजे पायात चप्पल सुद्धा नव्हती, त्यांना आपण एक सन्मान म्हणून या ठिकाणी चप्पल, कपडे आणि त्यांचा सत्कार केलेला आहे। खऱ्या अर्थाने हे देशासाठी नवे राज्यासाठी सुद्धा हे घातक चित्र आहे, कारण माझ्या शेतकऱ्यांची दररोज कुठं ना कुठं आत्महत्या होत असते। त्यामुळं ह्या जर आत्महत्या थांबवायच्या असेल तर शेतकरी सुखी झाला पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना मालाला चांगल्या पद्धतीने बाजारभाव मिळाला पाहिजे। मी खऱ्या अर्थाने आमच्या या शेतकरी पुत्राचा आज या ठिकाणी मान सन्मान करतो, पण त्याचबरोबरीने माझ्या मनाला एक वेदना सुद्धा होत आहे का इतक्या दुरून, इतक्या किलोमीटरवरून आमचा एक शेतकरी मंत्रालयाच्या दिशेने चालला आहे। ऊन वारा पाऊस कुठली तमा न बाळगता एक ध्येयवेडा शेतकरी, माझ्या शेतकऱ्यांना काहीतरी मिळालं पाहिजे, मी ज्या वेदना सोसल्या त्या इतरांच्या वेदना कमी झाल्या पाहिजे या हेतूने आमचा एक शेतकरी मंत्रालया दिशेने चाललेला आहे। तरी मी आमच्या राज्य सरकारला एक विनंती करतो की आता तरी जागे व्हा। जर शेतकरी आज तुमच्या दारावर येण्याची वेळ येत असेल तर तुम्हाला कुठंतरी शर्मेने मान खाली घालवण्याची वेळ येत आहे। आता तरी जागे व्हा, आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्या। सरकार 100% उदासीन आहे। तुम्ही पाहिलं असेल सरकारमधील नेते मंडळीमध्ये कुठं ताळमेळ नाही, कुठं ठोस विकासाची कुठले काम दिसत नाही। शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय उदासीन सरकार आपल्याला पाहायला मिळाली। सरकारमधील अनेक नेते मंडळी काल परवा एका भाजपच्या एका आमदाराने आमच्या शेतकऱ्यांच्या बाबत किती गलिच्छ पद्धतीने वक्तव्य केलं की तुझ्या बापाच्या पायातले चपला सुद्धा आमच्या मोदींच्या पैशातले, आमच्या कपडे सुद्धा आमच्या मोदीच्या पैशाचे, म्हणजे असं जसं काही यांची बापदादाची जागिरी असल्यासारखं वक्तव्य एका माजी मंत्र्यांनी केलेलं आहे। काल सुद्धा कुठं यूपी त्या कुठल्या भागातील एका खासदारांनी सुद्धा महाराष्ट्राच्या बाबत किती चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलं। कोणीतरी कोरटकर नावाच्या व्यक्तीने छत्रपती शिवरायांचा अवमान केला, पण यांना सगळं माफ आहे, यांना सगळं माफ आहे। फक्त आता यांच्याकडे एक मोठं बटन आहे ईडी या सगळ्या गोष्टीचं, त्यावर हे हुकुमशाही चालू आहे। पण एक दिवस तरी माझा शेतकरी जागा झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना न्याय द्यायला लावणार आहे। शेवट ते आपलं कर्तव्य ज्या पद्धतीने एका भाजपच्या माजी मंत्र्यांनी आणि आताच्या आमदारांनी वक्तव्य केलं की तुझ्या वडिलांच्या पायातले पायतान माझे आहेत, कपडे माझे, तुझ्या बहिणीच्या अंगावरली साडी माझी, हे जे वक्तव्य केलं हे चुकीचं आहे।
शेवट आता मग जर तुम्ही हे केलं तर मग यांच्या पायात तर मला चप्पल नाही दिसली, यांच्या अंगावर चांगले कपडे पण नाही दिसले, तर यांचा मान सन्मान करणं तर माझं कर्तव्य आहे ना. मी तर उलट त्या आमदारांना फोन करणार होतो, मोदी साहेबांना सांगून आमच्या शेतकऱ्याच्या पायातल्या पायतानं पाठवा, पण आता त्यांचा फोन नाही लागत ना. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा. शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी भावांतर योजना तातडीने लागू करावी. पीएम किसान सन्मान निधीमध्ये वाढ करून आर्थिक आधार अधिक द्यावा. 1 रुपया पीक विमा योजना व मिड सीझन पीक विमा योजना पुन्हा सुरू कराव्यात. नाफेड मार्फत ऑनलाईन नोंदणी करूनही सोयाबीन विक्री न झालेल्या शेतकऱ्यांना फरकाची रक्कम तातडीने द्यावी. या मागण्यांकरिता सहदेव होनाळे यांची मंत्रालयापर्यंतची पायी वारी अजून सुरूच आहे. सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आणखी शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. मी सहदेव होनाळे अहमदपूर येथील शेतकरी आहे. गेल्या 4 तारखेला शुक्रवारी मी निघालेलो आहे आणि मंत्रालयाच्या दिशेने जात आहे. यामध्ये माझ्या प्रमुख मागण्या आहेत किंवा आता हे जाण्याच्या मागलं कारण काय हे मी तुम्हाला सांगतो. आमच्या तालुक्यातील हाडोळतीचा एक शेतकरी व्हायरल झाला आणि त्या शेतकऱ्याला मदत करण्याचे सहकार मंत्री कृषी मंत्री याने फोनद्वारे वचन दिले. मग मी विचार केला की बाबा एखाद्या शेतकऱ्यानं जर आऊत ओढला तर हे सरकार म्हणजे कर्ज माफ करण्याचं वचन देत असेल तर सगळ्या शेतकऱ्यांना आऊत ओढण्याची ही वाट बघत आहेत का? जर हे आऊत ओढण्याची वाट बघत असतील तर मीच हा नांगर घेऊन तुमच्याकडे येतो म्हणून निघालेलो आहे. आणि माझी लंके साहेबांना विनंती आहे की तुमच्या इकडील एक विषय आहे की केंद्राकडून महाराष्ट्र शासनाचा निधी दिला जात नाही. त्याचं कारण सुद्धा हे इथले सत्तेत बसलेलेच लोक आहेत. तो निधी मिळवून देण्यासाठी MRGSचा विधी गेल्या 3 वर्षापासून आम्हा शेतकऱ्याला गायगोटे आणि विहिरीचं अनुदान मिळालेलं नाही. तर त्याच्या बाबतीत तुम्ही तिथं प्रश्न मांडावा ही तुमच्याकडे माझी विनंती असणार आहे. आणि इथं जे अहिल्यानगरमध्ये माझं स्वागत झालं अशा पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्याचं स्वागत व्हायला पाहिजे. मी लातूर अहमदपूरहून निघालो तेव्हापासून एक आमच्या लातूरचे आमदार अमित देशमुख यांचा फोन जर सोडला तर माझ्या मतदारसंघातल्या असेल किंवा कुठल्या मतदारसंघातल्या आमदाराचा फोन सुद्धा आलेला नाही. आता लंके साहेबासारखा माणूस प्रत्येक जिल्ह्याला खासदार म्हणून मंत्री म्हणून लाभावा